गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सकाळच्या या शुभ्र वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगतात बघा, धन आणि मन आहे ना, हे योग्य रीतीने बघा, योग्य रीतीने जर त्यांचा सांभाळ केला ना, तर मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रेम आणि सुखच येईल। पण धन आणि मन चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा फक्त तुमचाच आहे। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थ इथे मनुष्याला सांगत आहेत की आपल्याकडं धन असतो, संपत्ती असते बघा। आपला धन संपत्ती काहीकांचे कमवण्याचे मार्ग वेगळे असतात। ज्यांच्याकडे भरपूर धन आहे बघा, ते बघा व्याजामध्ये पैसे लावतात। 10% व्याजाने पैसे बघा। पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं बघा, शेतकऱ्यांच्या जमिनी असायच्या आणि या जमिनी गोरगरिबांच्या जमिनी, सावकार असायचे, त्या जमिनीवर कर्ज घ्यायचे बघा। 10% पैसे ते लावायचे आणि पूर्ण जमिनीसुद्धा त्यांच्याकडे राहायच्या। म्हणजे बघा, ही अशी लोक सुखामध्ये राहतील का? तर कधीच नाही। मनुष्याने कधीही व्याजामध्ये पैसे कुणाला देऊ नये। कारण कसं असतं, जर आपण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर जर दुःख निर्माण होत असेल ना बघा, काळा पैसा कधीही मनुष्याला बघा सुखमय वातावरण करत नाही, सुखाचं आयुष्य जगायला लावत नाही। म्हणून बघा, ह्या काळ्या धंद्यांपासून या मनुष्याने बघा थोडं लांबच राहिलं पाहिजे। समर्थ सांगतात की तू थोडं कमव, पण असं कमव ना की भगवंताला सुद्धा त्याचा हेवा वाटावा, की माझा भक्त थोडं कमवतो पण आनंदाने खातो। म्हणजेच काय? म्हणजे दुसऱ्याच्या मनावर दुःख निर्माण करून जर आपल्याला सुख मिळत असेल ना, तर त्या सुखाचा कधीच पुण्यामध्ये सहभाग होत नाही, त्याचा फक्त पापामध्ये सहभाग होतो। म्हणून आपलं मन असतं ना, धन आणि मन कधीही मोकळं करू नका, म्हणजेच मोकळं ठेवू नका। त्या मनामध्ये बघा, तुम्ही जर मन तुमचं मोकळं ठेवलं ना, तर त्या मनामध्ये अहंकार नावाचे विचार जाऊन बसतात, लोभ जाऊन बसतो। म्हणून मनाला कधीही मोकळं सोडू नका, मनाला असं घट्ट बांधून ठेवा। पण हे घट्ट बांधता येतं का या माणसाला? जर या मनाला जर घट्ट बांधता येत असतं ना, बघा आपण म्हणत असतो की हा परमेश्वर माझ्या मनामध्ये आहे। प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वर असतो, प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वर असतो, पण तरीसुद्धा हा मानव चुकीचं का वागतो, अहंकारी का वागतो? कधी विचार केला आहे का तुम्ही? बघा, इथे पुढे समर्थ सांगतात, या मनाला बघा कोणाच्या तरी ताब्यात घेण्यासाठी या पृथ्वीवर, या ब्रह्मांडामध्ये कुणालाच जमलं नाही। पण मनाला जर ताब्यात घ्यायचं असेल ना, तर ते माझे सद्गुरू घेऊ शकतात, समर्थ घेऊ शकतात। पण 2 वेळेची उपासना करून श्रवणामध्ये असायला हवं, तरच हा मन आपल्या ताब्यात राहील। बघा, हा मन आपल्या कधीच ताब्यात राहत नाही।
हे ताब्यात ठेवण्याचं काम कोण करतात? सद्गुरू समर्थ, या विश्वाचा ब्रह्मांड नायक दत्त गुरु महाराज बघा, श्रीराम समर्थ. बघा, या मनाला कुणाला ताब्यामध्ये करता आलं आहे का? जर करता येत असतं ना तर सर्व जग शहाणं झालं असतं. सर्व मानव, सर्व मनुष्य बघा चुकीच्या मार्गाने कधीच धन कमवलं नसतं, अहंकारी झाला नसता. पण हे मन ताब्यामध्ये मनुष्याच्या येतच नाही. म्हणून हे मन आपल्या ताब्यामध्ये आणण्यासाठी एक समर्थरूपी ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण करायला हवी. जोपर्यंत आपण श्रवणाला बसत नाही, जोपर्यंत आपल्यात सद्गुण विचाराची बीज पेरलं जात नाही, तोपर्यंत हा सद्गुणरूपी वृक्ष कसा निर्माण होईल बरं? बघा, विचार करा आणि भक्ती मार्गास लागा. कारण हा भक्ती मार्ग आहे ना, बघा तुमच्या मागच्या जन्माचे कित्येक पाप असतील या भक्ती मार्गामध्ये धुवून जातील. हा मार्गच एवढा श्रेष्ठ आहे. बघा, कुठेही याचा गाजावाजा नाही, कुठेही याची जाहिरात नाही, तरीही सुद्धा पूर्ण ब्रह्मांडामध्ये हा भक्ती मार्ग एवढा श्रेष्ठ चालू आहे. तरीही या माणसाच्या मनामध्ये नेहमी विचार येत असतात की एवढा मी भक्ती करतो, एवढा मी श्रद्धेने भक्ती करतो, तरीसुद्धा मला दुःखच. माझ्याकडे धन आहे, संपत्ती आहे, तरीसुद्धा मला आजार विकार जडलेले आहेत. पण असं का होतं? कधी मानवा तू विचार केला आहे का? बघा, समर्थ इथे सांगतात, तुझ्याकडे धन आहे, संपत्ती आहे, पण तू हे धन संपत्ती कोणत्या रूपानं, कोणत्या मार्गानं कमवत आहेत हे तू विचार केला आहे का? बघा, याच्याकडे खूप धन संपत्ती आहे, सावकारासारखा जीवन जगतो, आपले पैसे व्याजाने देतो. बघा, आणि व्याजाने देणाऱ्या पैशाला तुम्हाला वाटतं का हे पाप पुण्याचं काम आहे? कधीच नाही. हे पुण्य कधी होऊ शकत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, वाईट मार्गाने कमवलेला पैसा आणि पैशाने पैसा वाईट मार्गाने परत रिटर्न आणलेला पैसा, तो कधीच या मानवाला पुण्य देत नाही, तो कधीही पापच निर्माण करतो. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण भक्ती मार्गामध्ये आहोत, श्रवणामध्ये आहोत, तरीसुद्धा आपल्या वाट्याला दुःखच का येतं? कधीकधी माणसाच्या हाताला धन संपत्ती लाभत नाही. भरपूर असे भाविक आहेत की ते नेहमी विचारत असतात की आम्हाला धन संपत्ती, आमचं जीवन सुख होण्यासाठी नक्की करायचं तरी काय? बघा, पुढे समर्थ सांगतात की हा प्रवास असतो ना, तो रस्त्यावरचा असो किंवा आयुष्याचा असो, जर संयमाने चालणारी माणसं असली ना तर त्याचा आनंद ती घेतात. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण प्रवास करतो, बघा तो प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आपल्या आयुष्याचा असो, चांगले सद्गुण विचारांचा असो. जर सद्गुण विचारांचा जर प्रवास असेल ना, सद्गुण विचारांच्या माध्यमातून जर आपल्याला धन निर्माण झालं ना, धन प्राप्त झालं ना, तर तो संयमाने आपल्याकडे राहतो, संयमाने आपली माणसं जोडली जातात. पण तोच प्रवास, तेच धन जर क्रूर कर्माने आपल्याकडे येत असेल ना, तर तो संयम कुठेतरी तुटला जातो आणि मग त्याचं सुख मात्र आपल्याला मिळत नाही. जरी धन प्राप्ती जास्तीत जास्त होत असेल तरी त्या धनाचा उपयोग सुखामध्ये कधीच होत नाही. आपण बघा, तीर्थयात्रेला जात असतो, तीर्थस्थळांना भेट देत असतो. बघा, वेगवेगळे तीर्थस्थळं असतात. आळंदी झाली, पंढरपूर, बघा वेगवेगळी अशी स्थळं आहेत की त्यांना आपण भेट देत असतो. पण असं म्हटलं जातं आहे की बघा, चंद्रभागा नदीवर बघा, आपण जर त्या गंगेमध्ये
बघा आपण तिचं दर्शन घेऊन तिच्यामध्ये आंघोळ केल्यावर आपली पापं धुतली जातात. बघा इंद्रायणी तिरी आंघोळ केल्यावर स्नान केल्यावर आपली पापं धुतली जातात. बघा हे काही खोटं आहे का? बघा यालासुद्धा एक सद्गुणाची झालर आहे. पण आपला माणूस हा आजच्या कलियुगातला माणूस त्या गोष्टींना खरं मानत नाही. बघा या निरूपणामध्ये सर्व गोष्टींच्या प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. ह्या पूर्ण या ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी अगोदर झाल्या आहेत. बघा ज्ञानोबा माऊली, संत ज्ञानोबा माऊली, संत बघा विठ्ठल रखुमाई. बघा पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होतं आणि आळंदीला गेल्यावर आपल्या ज्ञानोबा माऊली. बघा ज्यांनी पूर्ण विश्वाची माऊली अवघ्या 16व्या वर्षी बघा समाधी घेतली. असे पूर्ण अवघ्या विश्वाचे मायबाप खरे तर ज्ञानोबा माऊली आहेत. बघा या स्थळांना आपण भेट देतो तेव्हा असं म्हणतात, आपले पूर्वजसुद्धा म्हणायचे आणि ग्रंथांमध्ये सुद्धा आहे की गंगेमध्ये आपण स्नान केल्यावर पापं धुतली जातात. पण बघा समर्थ इथे फार सुंदर सांगतात. एवढं गमतीशीर उदाहरण देतात. बघा समर्थ सांगतात, हे मानवा लक्षात ठेव, तू गंगेत तीच पापं धुतली जातात जी चुकून झालेली असतात. पण नियोजन आखून केलेली पाप असतात ना, ती भोगल्याशिवाय कधीच धुतली जात नाहीत. बघा किती सुंदर वाक्य आहे हे. बघा इथे समर्थ मानवाला उद्देशून सांगत आहेत की हे मानवा तुझी पापं करत आहेस ना. बघा त्या नदीचं सामर्थ्य आहे, इंद्रायणीचं सामर्थ्य आहे, चंद्रभागेचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य एवढं श्रेष्ठ आहे ना. आपण कधीही म्हणू नये की त्या गंगेमध्ये पापं धुतली जात नाहीत. नक्कीच धुतली जातात. कारण त्या नदीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे ना की त्या नदीचं सामर्थ्य आपल्याला कळणारसुद्धा नाही, वर्णनसुद्धा करता येणार नाही. नदीचं सामर्थ्य आहेच, पण ते कुणासाठी आहे? त्या नदीचं सामर्थ्य ज्या माणसासाठी आहे की ते त्यांच्या हातून नकळत पाप घडली जातात, ती नक्कीच त्या नदीमध्ये धुतली जातात. पण आजच्या या कलियुगातला माणूस स्वतःला माहीत असताना सुद्धा पाप कर्म करतो, दुसऱ्याला त्रास देतो, जाणून बुजून त्रास देतो. आणि मग इंद्रायणी तिरी, चंद्रभागे तिरी बघा अशा गंगेमध्ये पाप धुण्यासाठी जातो. तर ती धुतली जातील का? कधीच नाही. हा तुझा वेडेपणा आहे माणसा. असं कधीही मनात विचार आणू नकोस. गंगा पवित्रच आहे. ती आधीही पवित्र होती, आताही पवित्र आहे. पण हा कलियुगातला मानव तिथे जाऊन ती गंगा दूषित केली आहे, घाण करत आहे, प्रदूषण करत आहे. तर या गंगा मातेला तू स्वच्छ ठेवलं ना तर तुझं ती भलंच करणार आहे. बघा ग्रंथांमध्ये या गंगेचं रूप कसं आहे याचं वर्णन केलेलं आहे. हे खोटं आहे का? जरी या कलियुगामध्ये म्हणत असतील की गंगेमध्ये स्नान करून जर पापं धुतली असती तर सर्वांनीच गंगेमध्ये स्नान केलं असतं. पण असं नाही माईबाप श्रोत्यांनो. म्हणून गंगेला कधीही दोष देऊ नका. गंगा ज्यांचंच पाप धुते त्यांच्या हातून चुकून पाप झालेले असतात. म्हणून बघा अभंगामध्ये सांगितलेलं आहे, इंद्रायणी तिरी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेश्वरांची. म्हणजेच काय? म्हणजेच इंद्रायणी तिरी ही देवाची आळंदी आहे. परमेश्वर तिथे वसलेला आहे आणि तिथे साक्षात या जगाच्या ब्रह्मांड नायकाने समाधी घेतलेली आहे. म्हणून बघा, म्हणून तुम्ही त्या इंद्रायणीला तुम्ही दोष देऊ नका. इंद्रायणी अगोदरसुद्धा श्रेष्ठ होती
आणि आताही सुद्धा श्रेष्ठ आहे, पण तिचे दूषित करून या मानवाने ते कार्य करायला सुरुवात केलेली आहे. हा मानव नद्यांना दूषित करत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे, नाश करत आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जे आहे ते श्रेष्ठच आहे, पण तू हे मानवा, तू तिथे प्रदूषण करू नकोस. कारण ती गंगा माता आहे ना, इंद्रायणी आहे ना, ही इंद्रायणी गंगा आहे ना, ती प्रत्येक सजीवाला तेज निर्माण करत असते. प्रत्येक सजीवामधले बघा हे पाप धुण्याचं काम करत असते, पण त्यांचीच पाप धुतली जातात, ती चुकून झालेली असतात. म्हणून समर्थ इथे सांगतात, हे मानवा, तू देवाला घाबरला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या कर्मांना घाबर रे मानवा. कारण तुझे कर्म आहेत ना, तू कर्मांना घाबरला नाहीस तर तुझी खूप वाईट अवस्था होणार आहे. किती क्रूर कर्म करणार आहेस तू. तू कर्मांना घाबर, कारण कर्म तू एका हाताने करणार आहेस ना, तेच दुसऱ्या हाताने तुला फेडावं लागणार आहे. म्हणून कर्मांना घाबर. आता ही वेळ गेलेली नाही, कारण परमेश्वर एवढं भोलं दैवत आहे ना, की या मनुष्याने कितीही पाप केली, कितीही क्रूर कर्म केली, तर पुन्हा पुन्हा या मनुष्याला सुधारण्याची संधी देत असतो. पण तरीसुद्धा हा देवाचा सुद्धा विश्वासघात करतो. पण कर्म ही अशी गोष्ट आहे ना, की तू एका हाताने केलंस तर दुसऱ्या हाताने तुला फेडावं लागेल, आणि याच जन्मात फेडावं लागेल. कारण हा कलियुगाचा शेवट एवढा भयानक आहे ना, तू विचारसुद्धा करू शकत नाहीस. म्हणून कर्माला घाबर, कारण कर्मच तुझे श्रेष्ठ असतील ना, तर तेच तुला तारणार आहेत. असं म्हणतात की आपले डोळे चांगले असतील ना, सुंदर बघा, श्रेष्ठ असतील, तर त्या डोळ्यांना चांगलंच जग दिसतं, सुंदर जग दिसतं. पण डोळे जर बघा अहंकारी असतील, पापी असतील, तर पुढचं पूर्ण जग त्याला खराबच दिसेल, चांगलं कधीही दिसणार नाही. म्हणून बघा, डोळे तर सगळ्यांनाच आहेत, पण फार कमी माणसांना माणसं दिसतात, पण बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा मतलबच दिसत असतो. म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येक माणसाला, प्रत्येक सजीवाला डोळे आहेत, पण त्या प्रत्येक डोळ्यांमधून माणसातला माणूस दिसतो का? बघा, हे क्रूर कर्म एवढे वाढलेले आहेत ना, हा मानव माणसालाच माणसाचीच हानी करत आहे. ते कशासाठी? तर फक्त ह्या कागदांच्या पैशासाठी. समर्थ पुढे या मानवाला सांगतात, हे मानवा, बघ, तू विचार कर. बघ मानवा, तुझ्या परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही. बघ, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, आणि मित्राशिवाय आयुष्य नाही. पण हे सर्व तू पाळतो का? बघ, कधीतरी विचार कर. रोज दर वेळेला हप्त्यातून श्रवणाला बसतो. बघ, श्रवणाला बसल्या बसल्या देवाचा विचार नंतर करतो. अगोदर देवाची भक्ती करण्याऐवजी देवापुढे निरोप काय ठेवतो? की देवा, माझं आयुष्य सुंदर कर, मला धन येऊ दे, पैसा येऊ दे. पण देवाची भक्ती मात्र विसरतो. तू भक्ती करून हे सर्व माग, पण हे असं करतो का मानव? जेव्हा त्या हॉलमध्ये जातो, त्या हॉलमध्ये गेल्यानंतर अगोदर नमस्कार करतो, सद्गुरूंना नमस्कार करतो, आणि नमस्कार केल्यानंतर जे करायला पाहिजे ते करत नाही. अगोदर याचं स्वतःच्या मनात जे असतं ते देवाला सांगून टाकतो,
पण हे असं चालतं का? याशी भक्ती होते का? कधीतरी या गोष्टीचा विचार तुम्ही करा. कारण जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना, तोपर्यंत आपली भक्ती श्रेष्ठ ठरणार नाही. म्हणून बघा, परिवारामध्ये कधीच श्रेष्ठ पैसा नसतो. पण हा आजचा या कलियुगातला मानव आहे ना, या पैशासाठी आपल्या परिवाराची राख रांगोळी केली आहे. बघा, या जमिनीचे पैसे बघा, काही गावागावांमध्ये करोडो रुपये या जमिनीचे आलेले आहेत. आणि या जमिनींच्या पैशांसाठी बघा पूर्ण परिवाराचा वाटोळं झाला आहे. म्हणून आपली नाती जोपासली पाहिजेत. पैसा आज आहे आणि उद्या नाही. बघा, मेल्यानंतर काहीच घेऊन जायचं नाही. तरीसुद्धा माणूस पैशासाठी सर्व परिवार तोडायला तयार झाला आहे. पण हा अहंकारी रावण आपण म्हणतो, बघा ही दिवाळी आपण या रावणाचा वध या श्रीरामांनी केला, प्रभूंनी केला म्हणून ही साजरी करतो. पण तो बाहेरचा रावण मेला, पण या आतल्या रावणाचं काय? कधी विचार केला आहे का? या दिवाळीला हा आतलाच रावण आपल्याला मारायचा आहे, नष्ट करायचा आहे. पण आपण बाहेरच्या रावणाचा विचार करतो. पण हा तुमचा बाहेरचा रावण तुमच्या आतमध्ये येऊन बसला आहे, त्याचं काय? त्याला कोण बाहेर काढेल? बघा, पुढे समर्थांनी सांगितलं आहे, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही. बघा, आपली मुलं असतात, म्हणजेच वडिलांनी मुलांसोबत कसं राहायचं फार सुंदर सांगितलेलं आहे समर्थांनी. बघा, वडिलांना बघा, मुलांना आपल्या वडिलांना कोणतीही गोष्ट सांगायला कधीही बघा, कधी काय होतं, हे आयुष्य जगताना वडील एवढे कठोर वागत असतात की त्या कठोरपणाचा एक तोटा काय होतो माहीत आहे का? आपली मुलं, त्यांना काही प्रॉब्लेम असेल, त्यांना काही त्रास होत असेल, तर या वडिलांच्या कठोरपणामुळे वडिलांना सांगत नाहीत, घरामध्ये कोणतीच गोष्ट सांगत नाहीत. मग याचा परिणाम काय होतो? आत्महत्या होते, आत्महत्या केली जाते. याचं कारण आपल्या घरातली माणसंसुद्धा असतात. म्हणजेच काय? म्हणजेच वडिलांचं आणि मुलाचं नातं कसं असावं की सगळे प्रॉब्लेम आयुष्यातले सर्व सुख दुःख मुलाने वडिलांना सांगितलं पाहिजे. पण तेवढे अंडरस्टँडिंग आहे का? बघा, ह्या गोष्टी सर्व आपण जर ठेवल्या ना, तर बघा किती सुंदर आयुष्य होईल. म्हणून प्रत्येक मुलाने लक्षात ठेवावं की आपला वडिलांशिवाय आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ कुणीच नाही. म्हणून प्रत्येक आयुष्यातली गोष्ट, प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना आपल्या वडिलांना सांगितल्या पाहिजेत. कारण वडील जेव्हा सल्ला देतात ना, तो सल्ला देवालासुद्धा मान्य असतो. कारण साक्षात वडिलांमध्ये परमेश्वर सामावलेला आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. तरच बघा, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही. कारण आपण जेव्हा आई बापाला आपण पहिला मान देतो ना, कोणत्याही गोष्टीचा असो, पैशाचा असो, श्रीमंतीचा असो किंवा सुखाचा असो, तर बघा आपलं आयुष्य किती सुंदर होतं. नाहीतर हे जग तुमचा चांगल्यासाठी कधी विचार करतं का? कधीच नाही. या जगामध्ये तुमचं चांगलं व्हायचं असेल ना, तर तुमच्या आईवडिलांशिवाय श्रेष्ठ कुणीच नाही. तेच तुमच्या पाठीमागे उभे राहतात आणि तेच तुमचे श्रेष्ठ आहेत. बघा, पुढे समर्थ सांगतात, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच भावाचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा असतो. पण भावाभावांमध्ये या जागांमुळे, जागा जमिनींमुळे किती वाद निर्माण आता झालेले आहेत. म्हणून कुठेतरी बघा, कुठेतरी कमीपणा घेऊन, संयम घेऊन जर हे वाद टाळले ना, बघा रामायणामध्ये पण सुद्धा भरपूर वेळा हा प्रसंग, हे पूर्ण ही कथा सांगितली जाते का ज्याच्यासोबत भाऊ असतो ना, त्याला या जीवनामध्ये कोणीच पराजित करू शकत नाही. रावणासोबत बिभीषण नव्हता, कारण बिभीषण हा श्रीरामांच्या बाजूने होता. म्हणून लंकापती रावणाचा बघा पूर्ण नायनाट झाला.
पूर्ण नाश झाला. म्हणून ज्याच्यासोबत भाऊ होता ना बघा, श्रीरामांसोबत लक्ष्मणासारखा भाऊ होता. म्हणून श्रीरामांच्या पूर्ण जीवन प्रवासामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे. म्हणून ज्यांच्यासोबत भाऊ असतो ना, तो कधीच पराजित होत नाही, तो सर्वश्रेष्ठच असतो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, म्हणून आपल्या जीवनामध्ये मित्र पण असायलाच हवे. बघा, मित्रांमध्ये मित्र असायला हवे, पण एवढे पण मित्र नको की त्या मित्रांमुळे आपल्या जीवनामध्ये त्रास होईल. मित्र असावा तर सुदाम्यासारखा, तरी गरीब असला तरी बघा आपला मित्र श्रीकृष्ण श्रीमंत होती. पण हा सुदामा मात्र बघा आपल्या मित्रासाठी किती प्रेम असावं हे सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्या मैत्रीमध्ये पूर्ण समाजाला माहीत झालं. असं प्रेम मात्र आत्ताची मैत्री आहे का? आत्ताची मैत्री एका क्षणात होते आणि एका क्षणात निघून जाते. आणि आत्ता तर या सोशल मीडियाद्वारे या मैत्रीच्या व्याख्या एवढ्या भयानक झालेल्या आहेत. या अनोळखी व्यक्तीसोबत बघा आपली मुलगी, आपला भाऊ बघा हे सर्व मैत्री करतात आणि त्यांचा जे काही बघा या आयुष्यामध्ये प्रत्येक फायद्यासाठी गोष्ट करत असतो, त्यांचा फायदा झाला की मैत्री तुटली जाते. अशी मैत्री काही कामाची आहे का? तर नाही. म्हणून समर्थ सांगतात, तुम्हाला मित्र व्हायचं आहे ना तर तुमच्या बापाशी व्हा, बापाला मित्र करा. तुम्हाला मैत्रीण करायचं आहे ना तर तुमच्या आईशी बोला. म्हणजेच जेव्हा आई बाप तुमचे सल्लागार होतील ना, तेव्हाच या जगामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ बनाल. कारण आत्ताचे मित्र काही कामाचे नाहीत, कारण मित्र शत्रूच झालेले आहेत, हे आत्ताचं कलियुग सांगतं. म्हणून पुढे समर्थ सांगतात की भरून आलेली प्रत्येक गोष्ट सुंदर असते. मग ते आभाळ असो की मन असो, ते कधीच असत्य नसतं, ते खरंच असतं. जेव्हा आभाळ भरून येतं ना बघा, आभाळे कधीच भरून येत नाही, असं क्वचित भरून येतं. आणि ज्यावेळी मन भरून येतं ना, त्या मनामध्ये असंख्य बघा भावना निर्माण झालेल्या असतात. कधीकधी मन आनंदानं भरून येतं, कधीकधी मन दुःखाच्या अश्रूंनी भरून येतं. पण म्हणजेच काय? म्हणजेच मन जेव्हा भरून येतं ना, तेव्हा माणूस कधीही खोटं बोलत नाही, कारण ते मन हृदयातून भरून आलेलं असतं. म्हणून आपली नाती आपण जपली पाहिजेत, सर्व गोष्टी योग्य होतील. जेव्हा आभाळ भरून येतं ना, तेव्हा जणू काही धो एवढा पाऊस पडतो की त्या पावसा बघा त्या ढगांमध्ये जणू काही नुसता जिथे पाहाल तिथे पाणीच भरलेलं आहे. बघा कधीकधी एवढा पाऊस पडतो ना की भरपूर मोठ्याने पूर येतो. त्या पुरामध्ये किती काही वाहून जातं, सजीव वाहून जातात, गाई वासरे जनावरं वाहून जातात. म्हणजे बघा एवढा प्रकोप झालेला असतो आणि आपण म्हणतो महापूर आला. पण हे मानवा, जेव्हा आभाळ जेव्हा भरून येतं ना, जणू काही पूर्ण दुःख त्याला झालेलं असतं आणि पूर्ण दुःख या पृथ्वी तलावर तो टाकत असतो. म्हणून या माणसाने पाप करण्याचं कमी केलं ना तर पूर्ण आयुष्यसुद्धा सुंदर होईल. निसर्गसुद्धा आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लागेल. पण हा मनुष्य निसर्गाला वागवण्यासाठी प्रयत्न करत आहे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागवत आहे. असं करून चालेल का? तर बघा हा माणूस एवढ्या क्रूर कर्मामध्ये गुंतला आहे ना की त्याला असं वाटतं मला कोणी पाहतच नाही. बघा माणूस जेव्हा चुकीचे कार्य करतावेळी उजव्या डाव्या पुढे पाठीमागे चारही बाजूला बघतो, पण वर मात्र बघायचं विसरून जातो. पण वर मात्र परमेश्वर सर्व काही पाहत असतो, पण ते तो पाहण्याचा विसरून जातो.
आणि मग त्याला या कर्माचा भोग मात्र भोगावाच लागतो, कधीच सुटत नाही. समर्थ सांगतात, प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना, तर तुम्हाला कणाकणात ईश्वराचं दर्शन घडेल. पण आपल्या मनामध्येच भक्ती निर्माण होत नाही, तर ईश्वर आपल्याला दिसेल का? तर अजिबात दिसणार नाही. म्हणून अगोदर आपण श्रवणाला बसायला हवं. जे नवीन सज्जन श्रोतेजण आहेत, बघा, तुम्ही जोपर्यंत श्रवणाला बसत नाही तोपर्यंत या श्रवणाची जादू काय आहे तुम्हाला समजणार नाही. बघा, या श्रवणाचं एवढं सामर्थ्य आहे ना, तुमच्या पहिल्या श्रवणामध्येच तुम्हाला तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्नांची पूर्ण सोडता होईल. जेव्हा तुमच्या मनातील प्रश्न सुटतील ना, तेव्हा खऱ्या जीवनाची तुमची सुरुवात होणार आहे. मग आपण या उपासनेला बसून आपल्या जीवनाचं मूळ काय आहे ते सोडवणार आहेत. हे ज्याला कळालं ना, त्याच्या जीवनामध्ये रोज 2 वेळची उपासना झालीच पाहिजे, तरच या जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण होईल आणि खऱ्या सद्गुरूची प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.